नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज द व्हिडिओ लेक्चर नंबर 11 फ्रॉम द मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ प्लेट्स अँड वी आर डिस्कसिंग द प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. ठीक आहे, याही लेक्चरमध्ये आपण परत दोन एक्झाम्पल्स बघण्याचा प्रयत्न करूया. जो काही सेकंड क्वेश्चन आहे तो स्ट्रेट फॉरवर्ड आहे. जो काही फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युलामध्ये आपण सरळ सरळ ज्या काही फिजिकल क्वांटिटीज दिल्या आहेत त्या फिजिकल क्वांटिटीज पुटअप करणे. सो यू विल रीच टू द फायनल डेस्टिनेशन अँड द सोल्युशन. यू विल गेट द ऑप्शन. क्लिअर. जो पहिला क्वेश्चन आहे, द फर्स्ट वन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2015. असं मी नाही म्हणू शकत की एक्झॅक्टली स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे. थोडा या क्वेश्चनवर विचार करावा लागतो तरच तो क्वेश्चन सॉल्व्ह होतो. ठीक आहे. अँड द सेकंड वन इज फ्रॉम BCEC 2014. दोन्ही क्वेश्चन्स महत्त्वाचे आहे. पहिला क्वेश्चन अतिशय महत्त्वाचा आहे. अँड द फर्स्ट वन इज फ्रॉम द महाराष्ट्र CET 2015. बघा, a liquid rises to a height of 1.8 centimeter in a glass of capillary A. ठीक है. Another glass of capillary B having diameter of 90% of the capillary A is immersed in the same liquid. The rise of liquid in the capillary B is. बघा, एक सिंपल गोष्ट आहे. ठीक आहे. बघा, एक कंटेनर दिलाय. ठीक आहे. या कंटेनरमध्ये कोणत्या प्रकारचं लिक्विड आहे त्या लिक्विडची गोष्ट इथं नाही त्यांनी केली. कोणत्या तरी एक प्रकारचं लिक्विड आहे. ठीक आहे. बघा, एक सुरुवातीला आपण एक कॅपिलरी ए घेतला. ठीक आहे. त्यानंतर आपण घेतला कॅपिलरी बी. ठीक आहे. हा झाला कॅपिलरी ए, हा झाला कॅपिलरी बी. ठीक आहे. दोन्ही आपण काय केले, या कोणत्या तरी लिक्विडमध्ये, ओके, कंटेनरमध्ये एक प्रकारचं लिक्विड आहे, त्या लिक्विडमध्ये आपण काय केलं, इमर्स केलं. ओके. त्या मग काय होणार, हा जो काही लिक्विड आहे तो लिक्विड राईज व्हायला सुरुवात होणार. ठीक आहे. इथे समजा राईज झाला तो H1 आणि इथे राईज झाला समजा तो H2. ठीक आहे. या लिक्विडची समजा रेडियस आहे R1 आणि या लिक्विडची म्हणता लिक्विडची रेडियस कशी राहणार रे, त्या कॅपिलरी ट्यूब ए या कॅपिलरी ट्यूबची रेडियस आहे R1 आणि बी या कॅपिलरी ट्यूबची रेडियस आहे R2. ठीक आहे. चला, काही हरकत नाही. ठीक आहे, काही हरकत नाही. आणि H1 दिलेला आहे आपल्याला. कॅपिलरी ए मध्ये जो काही राईज झाला हाईटचा तो किती दिला आपल्याला, 1.8 सेंटीमीटर. म्हणजे H1 आपल्याला दिलेला आहे 1.8 सेंटीमीटर. दे आर आस्किंग टू फाइंड द H2 आपल्याला फाइंड आउट करायचं आहे सेंटीमीटरमध्ये. ऑप्शन्स बघा, सगळे ऑप्शन सेंटीमीटरमध्ये आहे. त्याच्यामुळे जे काही तुम्हाला गिवन गोष्टी आहे त्या CGS युनिटमध्येच राहू द्यायच्या. कारण की आपल्याला जो काही ऑप्शनचा फॉर्मॅट विचारला आहे, तुम्ही जर चारही ऑप्शन जर चेक केले तर सगळ्या ऑप्शनमध्ये सेंटीमीटर दिलेला आहे. याचा अर्थ आपल्याला चेंज नाही करायचा आहे. ओके. आपण नेहमी काय करतो, CGS to SI चेंज करतो, पण इथं चेंज करण्याची काही गरज नाही. कारण की फायनली आपल्याला CGS सिस्टममध्येच CGS युनिटमध्येच त्यांनी आन्सर विचारलं. इथं लक्षात, कंटेनर आहे, कंटेनरमध्ये एका विशिष्ट प्रकारचं लिक्विड आहे. ठीक आहे. सुरुवातीला ए कॅपिलरी ट्यूब नावाची कॅपिलरी ट्यूब आपण काय केली, इमर्स केली. तर त्याच्यात जो काही लिक्विड आहे तो राईज झाला. H1 एवढा राईज झाला 1.8 सेंटीमीटर. त्या कॅपिलरी ट्यूबची रेडियस किती आहे, R1. ओके. नंतर एक अनादर कॅपिलरी ट्यूब घेतली B. ओके. फक्त एका कंडिशनवर. ओके. जिचा डायमीटर 90% ऑफ ए आहे. ओके. म्हणजे या कॅपिलरी ट्यूबचं डायमीटर 90% ऑफ ए आहे. इथं लक्षात, समजा याचं जर ए या कॅपिलरी ट्यूबचं डायमीटर समजा 10 सेंटीमीटर राहिलं तर हिचं किती सेंटीमीटर राहते, 9 सेंटीमीटर. इथं लक्षात, 90% ऑफ द कॅपिलरी ट्यूब ए. इथं लक्षात, इतकं सिंपल आहे. इथं लक्षात बघा, जसं की बघा 100 पैकी त्रैराशिकनं तुम्ही आता बघा, डायमीटर 90% म्हणा किंवा रेडियस 90% म्हणा, काही फरक पडते का. डायमीटर जर 90% असेल तर रेडियस पण किती राहणार, 90%. कारण की रेडियस इज नथिंग बट द हाफ ऑफ दॅट डायमीटर. त्याच्यामुळे खूप काही फरक पडणार. 100 पैकी 90% राहणार म्हणते. ओके. समजा कॅपिलरी ट्यूबची रेडियस जर R1 राहिली तर कॅपिलर बी ट्यूबची रेडियस किती राहते, R2 आणि विच इज द 90% ऑफ द प्रियस. म्हणजे R1 जर 100 सेंटीमीटर राहिली तर R2 किती राहते, 90%. ठीक आहे, 90. ठीक आहे. बघा, इथून आपण R2 काढू शकतो. R2 इक्वल्स टू, बघा हे किती येते, 0.9 टाइम्स ऑफ R1. ओके. आणि R1ला आपण R म्हणूया. R1ला किती म्हणूया, R. देअरफॉर R2 बिकम्स 0.9 टाइम्स R. ओके. बघा, R1 ची व्हॅल्यू R आहे आणि R2 ची व्हॅल्यू किती आहे, 0.9 टाइम्स ऑफ R. हे त्रैराशिक समजलं पाहिजे. 100 पैकी 90%. ओके. आता हा 100 कोणासोबत कम्पेअर करायचा, R1 च्या 90%. ओके. म्हणजे R1 पेक्षा म्हणण्यापेक्षा, ओके, येतात लक्षात, हे त्रैराशिक लक्षात आलं पाहिजे. 100 पैकी 90% तर R1 पैकी किती, R1 पैकी R2 किती.
ह्याच्या लक्षात बघा आपल्याकडे सगळे व्हॅल्यू आलेले आहे. ओके, त्याच्यानंतर बघा एक महत्त्वाची गोष्ट आहे, जो काही कॅपिलरी ट्यूबमध्ये जो काही हाईटचा राईज होतो त्याचा फॉर्म्युला आहे H = 2t cos θ डिवाइडेड बाय ρr g. ह्याच्या लक्षात बघा कॅपिलरी ट्यूब दोन्ही सेम लिक्विडमध्ये आपण इमर्स करत आहे, त्याच्यामुळे सरफेस टेन्शन आणि अँगल ऑफ कॉन्टॅक्ट कसा राहतो सेम. 2 ऑलरेडी कसं आहे कॉन्स्टंट, डेन्सिटी ऑफ लिक्विड कसं राहते कॉन्स्टंट, जोपर्यंत पृथ्वीवर राहतो तोपर्यंत जी पण कसं राहते कॉन्स्टंट. म्हणजे सगळ्या गोष्टी तुमच्याकडे कसं आहे कॉन्स्टंट डिवायडेड बाय फक्त काय शिल्लक राहणार रेडियस. कारण की या कॅपिलरी ट्यूबची रेडियस आणि या कॅपिलरी ट्यूबच्या रेडियसमध्ये चेंज आहे. याची रेडियस आहे r आणि दुसऱ्याची आहे 0.9 टाइम्स ऑफ r. इथं लक्षात. ओके, त्याच्यामुळे हे रिलेशन तयार झालं. सगळे जर आपण कॉन्स्टंट एकत्र केलं त्यांचं मल्टिप्लिकेशन आणि डिव्हिडेशन केलं ते कॉन्स्टंट व्हॅल्यू मिळते. ह्याचं लक्षात. देअरफॉर HR मी काय लिहू शकतो कॉन्स्टंट. बघा मी म्हटलंय ना की अतिशय स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन नाही. जसं तुम्ही फॉर्म्युला घेतला आणि क्वेश्चन त्या फॉर्म्युलामध्ये सगळ्या फिजिकल क्वांटिटीज पुटअप केल्या आणि यू विल गेट द सोल्युशन, नॉट लाईक दिस. तशा प्रकारचं आहेच नाही. ठीक आहे, बघा या रिलेशनवरून तुम्ही असं लिहू शकता पहिल्या म्हणजे याचा अर्थ काय झाला, दोन्ही कॅपिलरी ट्यूबचं समजा आपण हाईट आणि रेडियसचं जर मल्टिप्लिकेशन केलं तर काय आहे ते कॉन्स्टंट. याचा अर्थ आपण कसं लिहू शकतो H1R1 काय लिहू शकतो आपण H2R2. हे रिलेशन डेव्हलप झालं. इथनं आपल्याला फाइंड आउट करायचं आहे H2. देअरफॉर H2 = H1R1/R2. H1 इज हाऊ मेनी 1.8 सेंटीमीटर. सेंटीमीटरमध्ये स्टेअरचं मीटरमध्ये कन्वर्ट करण्याच्या भानगडीत पडायचं नाही. कारण की मी नेहमी तुम्हाला म्हणतो SI युनिटमध्ये कन्वर्ट करा, SI युनिटमध्ये कन्वर्ट करा, पण तो ऑप्शन्स बघा ना. ऑप्शन जर CGS मध्ये असलं तर काही भानगडीत पडायचं गरज नाही. R1 इज किती आहे R आणि R2 किती दिला आहे तुम्हाला 0.9 टाइम्स ऑफ R. R गेट कॅन्सल. ओके, हे कितीचा भाग जातो बेटा 2चा. देअरफॉर 2 सेंटीमीटर. H2 किती यायला पाहिजे 2 सेंटीमीटर. लक्षात. सो द ऑप्शन नंबर 3 इज द करेक्ट वन. सो पहिला क्वेश्चन आपण व्यवस्थितरित्या सॉल्व्ह केला असं मला वाटतं. याचा स्ट्रेट फॉरवर्ड आहे. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन नाही आहे. भले हा क्वेश्चन महाराष्ट्र CET 2015चा राहिला तरी या क्वेश्चनची लेवल बघा एक्झॅक्टली. म्हणजे जे काही वरच्या एक्झाम्स आहे, नीट झालं, JEE मेन झालं, त्या एक्झामसोबत मॅच होते. एकदम स्ट्रेट फॉरवर्ड नाही. ही कंडिशन तुम्हाला डेव्हलप करावं लागतं. ओके, या गोष्टी लक्षात घेऊ की एकच कंटेनर आहे, कंटेनरमध्ये लिक्विड सेम आहे, त्याच्यामुळे मग लिक्विडचं सरफेस टेन्शन, लिक्विड आणि दोन्ही ग्लासमधलं अँगल ऑफ कॉन्टॅक्ट, त्यानंतर लिक्विडची डेन्सिटी आणि ॲक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, या गोष्टी कशा राहतात कॉन्स्टंट. आणि कोणत्याही कॉन्स्टंटला मल्टिप्लाय करा किंवा डिवाइड करा ती व्हॅल्यू कशी येते कॉन्स्टंट. त्याच्यामुळे हे रिलेशन डेव्हलप झालं. मग हे रिलेशन डेव्हलप झालं हा काय सांगून चालला की दोन्ही कॅपिलरी ट्यूबमध्ये जे काही लिक्विडची हाईट रेज झाली आणि त्या कॅपिलरी ट्यूबचा रेडियस या दोघांचा जर प्रोडक्ट केला तर कसं आहे ते कॉन्स्ट. मग याच्यावरनं आपण हे लिहू शकतो आणि तिथनं आपण H2. हे तर सिंपल अल्जेब्रा आहे. हे डेव्हलप करणं अतिशय महत्त्वाचं आहे. याच्या लक्षात. सो वी विल मूव्ह टू द सोल्युशन फॉर द न्यूमरिकल नंबर 2. ओके, तुम्ही पॉज करा, व्हिडिओ नोट डाऊन करा. ओके, त्यानंतर आपण सेकंड क्वेश्चनकडे वळूया. आणि हा स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन आहे, याच्यात काही मोठी अडचण नाही. ठीक आहे, बघा आपण हा क्वेश्चन मोडून सेकंड न्यूमरिकल सॉल्व करूया. चला बघा सोल्युशन फॉर द सेकंड वन. बघा हा स्ट्रेट फॉरवर्ड, याच्यात काही मोठी अडचण नाही येणार. बघा the speed at which the flow of water in a long cylindrical pipe of a diameter 2 centimeter becomes turbulent. ठीक आहे, एकदम सिंपल आहे. कोणत्या स्पीडवर, इथं लक्षात बघा, एक सिलेंड्रिकल पाईप आहे, एक सिलेंड्रिकल शेपचा पाईप आहे. ठीक आहे, या सिलेंड्रिकल शेपच्या पाईपचं डायमीटर तुम्हाला दिलेलं आहे 2 सेंटीमीटर. ओके, इथनं समजा पाणी जाऊन राहिलं, या सिलेंड्रिकल शेपमधलं समजा वॉटर जाऊन राहिलं. ठीक आहे, तर त्यांनी बघा काय विचारलं, कोणत्या स्पीडला, ओके, कोणत्या स्पीडला तो वॉटर जो काही फ्लो होऊन राहिला तो टर्ब्युलंट होणार आहे. कोणत्या स्पीडला म्हणजे आपल्याला क्रिटिकल वेलॉसिटी फाइंड आउट करायची आहे. ओके, अशी वेलॉसिटी काय म्हटलं, क्रिटिकल वेलॉसिटी म्हणजे अशी वेलॉसिटी ज्या वेलॉसिटीनंतर पाण्याचा फ्लो कशामध्ये कन्वर्ट होता टर्ब्युलंट. ठीक आहे, इथं लक्षात बघा सिलेंड्रिकल पाईप होता, सिलेंड्रिकल पाईपचं डायमीटर होतं 2 सेंटीमीटर. या पाईपमधून एक वॉटर फ्लो चालला होता, एक स्पीड ऑफ वॉटर फ्लो करत होता. तर त्यांनी काय म्हटलं की या सिलेंड्रिकल पाईपमधनं जो काही वॉटर फ्लो होऊन राहिला कोणत्या स्पीडला तो वॉटर फ्लो टर्ब्युलंटमध्ये काय होणार आहे कन्वर्ट. ठीक आहे, काही हरकत नाही. ठीक आहे, बघा त्यांनी आपल्याला गिव्हन आहे रेनॉल्ड्स नंबर दिलेला आहे.
त्यानंतर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी दिला आहे पास्कल पर सेकंदमध्ये. ज्या दिलेल्या गोष्टी आहेत ते घ्या. रेनॉल्ड्स नंबर किती आहे 3000 1 2 3 ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी दिला आहे पास्कलमध्ये 10⁻³ पास्कल इंटू सेकंड ठीक आहे. अँड दे आर आस्किंग टू फाइंड द क्रिटिकल वेलॉसिटी. आपल्याकडे रेनॉल्ड नंबरचा फॉर्म्युला आहे. रेनॉल्ड्स नंबर इक्वल्स टू बघा क्रिटिकल वेलॉसिटी डेन्सिटी डायमीटर ऑफ दॅट पाईप डिवायडेड बाय कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. ओके, हा रेनॉल्ड नंबरचा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा. रेनॉल्ड्स नंबर इक्वल्स टू क्रिटिकल वेलॉसिटी डेन्सिटी ऑफ दॅट फ्लुइड किंवा जो काही लिक्विड आहे त्याच्यात तो डायमीटर ऑफ दॅट गिवन पाईप अँड एन इज इटा इज नथिंग बट द कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. अँड आवर एम इज टू फाइंड द क्रिटिकल वेलॉसिटी. सो ओके, म्हणजे एका साईडला तो क्रिटिकल वेलॉसिटी ठेवायचा, बाकी सगळे शिफ्ट करायचं. बघा रेनॉल्ड्स नंबर जवळ मी विस्कॉसिटी कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी शिफ्ट केला, डेन्सिटी डिवायडेड बाय डायमीटर इक्वल्स टू क्रिटिकल वेलॉसिटी. Okay, so by putting the values of Reynolds number, okay, we know the Reynolds number, they have given 3000. Okay, after that the coefficient of viscosity also the data is given. Okay, density. Okay, so the density is not given, but you should know the density of water. Okay, the density of water 10⁻³ kilogram per meter cube. Clear? And D is nothing but the diameter of that pipe. Okay, they have given सेंटीमीटर मध्ये दिला आहे, आपण त्याला मीटरमध्ये कन्वर्ट करायचं 10⁻² मीटर. इथे लक्षात आपल्याला जे काही ऑप्शन्स दिलेले आहे चारही ऑप्शन्स SI युनिटमध्ये आपल्याला स्पीड फाइंड आउट करायचं. बघा मीटर पर सेकंड मीटर पर सेकंड. त्याच्यामुळे मला डायमीटर CGS SI युनिटमध्ये कन्वर्ट करावं लागलं. त्यानंतर काही अडचण नाही. कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी SI युनिटमध्ये दिला आहे. रेनॉल्ड्स एक न्यूमरिकल व्हॅल्यू आहे. रेनॉल्ड्स नंबरला कोणत्याच प्रकारचं SI युनिट नाही राहत. तुम्ही जरा रेनॉल्ड नंबरचा जर अभ्यास केला असेल, रेनॉल्ड नंबर काय डिफाईन करतो, कोणत्या प्रकारचा वॉटरचा फ्लो आहे. इथं लक्षात 3000 याचा अर्थ टर्ब्युलंट फ्लो होणार आहे. ठीक आहे, बघा पुटिंग द व्हॅल्यूज ऑफ दिस फिजिकल क्वांटिटीज यू विल गेट द सोल्युशन. रेनॉल्ड्स नंबर इज 3000 3 × 10⁻³ 3000ला आपण कसं लिहू शकतो 3 × 10⁻³ कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी इज नथिंग बट 10⁻³ डिवायडेड बाय डेन्सिटी ऑफ वॉटर therefore 10⁻³ into 2 × 10⁻². एकदम सिंपल आहे. बघा 10⁻+3 10⁻³ गेट कॅन्सल. ठीक आहे, शिल्लक किती राहिलं तुमच्याकडे वर 3 राहिलं, खाली किती शिल्लक राहिलं 2. ठीक आहे, 10⁻+3 10⁻² म्हणजे काय शिल्लक राहिलं 10⁻+1. ठीक आहे, 3/2 10 पॉवर जर +1 वर गेला तर -2. 3/2 किती ते 1.5 मीटर पर सेकंड. 10⁻−1 याचा अर्थ 1 0 आपल्याला लेफ्ट हँड साईडला काय करायचं आहे शिफ्ट. देअरफॉर 0.15 मीटर पर सेकंड. दिस इज द क्रिटिकल वेलॉसिटी. ओके, बियॉन्ड विच the water becomes the flow of water becomes the turbulent 0.15 मीटर पर सेकंड. स्ट्रेट फॉरवर्ड होता, याच्यात खूप काही मोठी अडचण नव्हती. जर आपण रेनॉल्ड नंबर या कन्सेप्टवर जर आपण लक्ष देऊन जर हे अभ्यास केला असेल तर याच्यात खूप काही मोठी अडचण नाही आहे. ओके, बघा तुम्हाला आपला जर उपक्रम आवडत चालला असेल तर जास्तीत जास्त तुमच्या मित्रपरिवारापर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. ओके, येणाऱ्या लेक्चरमध्ये पण आपण असेच प्रिव्हियस क्वेश्चन डिस्कस करत राहणार आहोत. सो थँक्यू फॉर वॉचिंग. सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.